आजची परिस्थिती हुकुमशाहीकडे वाटचाल करत असताना संविधान धोक्यात आलेलं आहे आणि संविधान हे राखलं तर आपले अधिकार राखणं आपल्याला वाचवता येणार आहे. भाजप सरकारचं गेल्या 10 वर्षात लक्षात घ्या 2 कोटी रोजगार देणार होते, किती रोजगार भेटले? आमच्यासारखे ग्रॅज्युएट पडलेले अनेक लोक आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीकडे चाललेले आहेत. क्वालिफिकेशन असेल, प्रशासनाचा गाढा अनुभव असेल, काम करण्याची पद्धत असेल, याचा अनुभव आपण नेहमी घेतलेला आहे. या ठिकाणी महिला भरपूर आहेत. मला वाटतं महिला बचत गटाचा आपण या ठिकाणी साधना मॅडम आपण एक बचत गटाचा मेळावा घेतला होता. प्रवीणा भाभी या ठिकाणी आल्या होत्या. आपण 5000 महिला या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या 5000 महिलांचं मन प्रवीणा भाभी या ठिकाणी जिंकून गेलेलं आहे. तुम्हाला महिलांना त्यावेळेला सांगितलं होतं, आपल्याला कल्पना नसेल की प्रवीणा भाभी महापौर असताना त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला या विभागासाठी की सातिवले येथे महिलांचं जे प्रसूतीकरण आहे ते फुकट होताना आपल्या या विभागातल्या अनेकशा महिला त्या ठिकाणी जाऊन मोफत उपचार करून डिलिव्हरी करून येतात. अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय. वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून या विभागातील सुद्धा अनेक मुलं सफाई कामगार म्हणून कुणाच्यावर टीका वगैरे करायच्या भानगडी पडत नाही, पण प्रश्न उपस्थित केले ते खरे आहेत. 2014ला आपल्या डोळ्याला पट्टी बांधली गेली. 15 लाख रुपये आपल्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये येणार होते. 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते. स्विस बँकेतून पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये आपण खुश होतो. 15 नवे पैसे न आले आणि मग ते बोलले इलेक्शनचा जुमला होता. त्या लोकांना मूर्ख बनवलं. 19ची इलेक्शन झाली. त्या 19च्या इलेक्शन मध्ये उरी हल्ला अमुक सत्यपाल मलिक यांचेच राज्यपाल याही त्यांच्याबद्दल बोलले का त्यांचं सजेशन काय, दुसरं काय, घडलं कसं, खरं खोटं जे काय घडवायचं ते घडवायचं. त्याच्या माध्यमातून मतं. आता तुम्ही एक लक्षात घ्या की गेल्या निवडणुकीत आपले पंतप्रधान मोदीजी 5 वेळा महाराष्ट्रात आले. आता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेजचं इलेक्शन झालं. त्याच्यामध्ये 15 फेऱ्या झाल्या आहेत. अजून 15 होतील. अगदी आपल्या पालघर, भिवंडी यांच्याकरता पण येतील. उद्या काहीतरी अमित शहा यांची मीटिंग लागलेली कॅन्सल झाला, योगी यांची मीटिंग लागली. मला कळत नाही एक गोष्ट का मोठे मोठे मंत्री, मोठे मोठे नेते, मग ते आपल्या आदरणीय गडकरी साहेब असतील, दानवे साहेब असतील, आणि यांच्याकरता मोदी साहेब, आणखी योगी साहेब आणि अमित शहा यांच्या मीटिंग लागतात का जे एकेकाळी आता मंत्री, महाराष्ट्राचे अध्यक्ष, देशाचे अध्यक्ष जर नेत्यांकरताच हे लोक लागायला लागली का यांच्या पायाखालची वाळू किती घसरला हे तुमच्या लक्षात येईल. अन्य कोणत्याही वस्तूची महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 2014च्या अगोदरचे भाव महागाईच्या नावावर निवडून आलेले. अन्नधान्याचा भाव काय, पेट्रोल डिझेलचे भाव काय. नोकरीच्या बाबतीमध्ये सुनील अतिशय चांगल्या प्रकारे बोलला. इकडे त्या स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही, रोजगाराकरता आपण वणवण भटकायचं. आज दुःखाने सांगायला लागते का जव्हार मोखाडा या संपूर्ण परिसरातले लोक यांचं स्थलांतर पावसाळा झाल्या वसईमध्ये अन्य ठिकाणी आपल्या खासदारांनी जे होते बळीराम जाधव नगर जिल्हा स्थापन झाला. त्याचे पहिले खासदार बळीराम जाधव झाले. त्यांनी विरारची रेल्वे म्हणजे विरारपर्यंत जी लोक होती ती डहाणूपर्यंत नेली. त्याने एक सर्वे केलेला, म्हणजे केंद्र शासनाने सर्वे केला. डहाणू रेल्वे पुढच्या 2 टर्म मध्ये काय झालं मला काही कळतच नाही. त्याचबरोबर त्याला लागून त्यांनी दुसरा प्रस्ताव मांडलेला. हा सर्वे झाला, दुसरा प्रस्ताव मांडला काय याच्याबरोबर जव्हार, विक्रमगड, वाडा, अंबाडी, ठाणा अशी रेल्वे होई.
त्याचा कोणी पाठपुरावाच केला नाही. आदिवासी जिल्हा, पण आदिवासी जिल्ह्याकडे लक्ष द्यायला होतं कोण? 2 इलेक्शन आपण सगळं यांचं जे काय आश्वासनं दिली त्याच्यात गेलो. आज वेळ आहे या सगळ्या गोष्टी बदलण्याच्या. एक खासदार म्हणजे आपला गॅस मुंबई हाय बोलतात, हाय वसईच्या समोर म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या समोर, तो हजीरा गुजरात आणि उत्तर प्रदेश तिथपर्यंत गॅस गेला, आपल्याला मिळत नव्हता. आज आपल्या खासदारांनी आपल्याकडे तो गॅस आणला संपूर्ण जिल्ह्याला. ते कधी काय बोलतील ते काय सांगताच येत नाही. तर अशा वेळी आपल्या लोकांना योग्य नेतृत्व, योग्य काम राजन पाटील, राजेश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा बँक इकडे राजननी सांगितलं तर महिला मेळावा, महिला बचत गटांचे मेळावे,